नाशिक जिल्ह्यात पोलिसांनी गांजा तस्करीवर धडक कारवाई केली आहे। पण प्रश्न असा आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणावर नशेचा व्यापार कुणाच्या आशीर्वादाने चालतोय? भरवस फाट्यावर पकडली गेलेली स्विफ्ट डिझायर गाडी ही केवळ एक छोटी झलक आहे का? आजची तरुण पिढी नशेच्या विळख्यात सापडत असताना हे रॅकेट कोण थांबवणार? पोलिसांची कारवाई स्तुत्य आहे, पण खरी चाचणी आहे संपूर्ण रॅकेट मोडून काढण्याची। समाज उद्ध्वस्त करणाऱ्या या नशेच्या माफियांना खरा धडा कधी शिकवला जाणार, या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्राच्या जनतेला हवंय। लासलगाव पोलिसांनी गांजाच्या अवैध तस्करीवर मोठा घाव घालत 2 संशयितांना अटक करून तब्बल 2,10,000 किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। 2 सप्टेंबर रोजी रात्री 11:47 पोलिसांना गुप्त माहिती मिळाली। त्यानंतर भरवस फाटा येथे सापळा रचण्यात आला। यावेळी MH04 EN 8811 क्रमांकाची स्विफ्ट डिझायर गाडीनं एका दुचाकी क्रमांक MH15 GH 5347 ला मागून धडक दिली। ती स्विफ्ट कार अडवून पोलिसांनी तपासणी केली असता त्यामधून 985 ग्राम गांजा, त्याची किंमत 5,000 रुपये, 2 मोबाईल, हँडसेट, रोख रक्कम यासह एकूण 2,10,000 किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। संशयित आरोपी या प्रकरणी सलीम कामुद्दीन पिंजारी, राजू हाजी अहमद पिंजारी हे दोघेही पिंपळगाव बसवंत येथील राहणार आहेत। यांच्यावर भारतीय दंडविधान कलम 281, 125 अ, 125 ब, 324, 4, 134, 177 तसंच NDPS कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। या कारवाईमुळे परिसरातील अवैध गांजा तस्करीला मोठा आळा बसणार आहे असा विश्वास व्यक्त केला जातोय। लासलगाव पोलिसांच्या दक्षतेचं सर्वत्र कौतुक होतंय। संविधान न्यूज, नाशिक।